नमस्कार. मराठी कथा संमेलन सादर करीत आहे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे लिखित कादंबरी रानबोका भाग दुसरा. कोकरूडची जत्रा अफाट भरली होती. गावकऱ्यांनी सारा गाव स्वच्छ केला होता. जागोजाग कमानी उभारल्या होत्या. चुरमुरी कागदांची तोरणं भिरभिरत होती. गल्ली बोळाच्या तोंडांवर केळीचे खुटं उभं केले होते. त्यामुळे गावाला लग्न मंडपाची शोभा आली होती. सर्वत्र आनंद भरला होता. दूर दूरचे व्यापारी आपापली दुकानं घेऊन आले होते. त्यांच्या दुकानाची पांढरी पालं ओळीनं मांडली होती. एका मैदानात पाळणा करकरत होता. एक फिरत्या सिनेमाचा तंबू येऊन दाखल झाला होता. जत्रेसाठी माहेरी आलेल्या तरण्या पोरी पेठनं मिरवत होत्या. दिवसभर करती माणसं धावपळ करीत होती. पाहुण्यांनी तर गाव ठासून भरला होता. परंतु सकाळीच दुधात मिठाचा खडा पडावा तसं गण्या कोकरूडात आल्यामुळे सर्वत्र भीतीचं वातावरण पसरलं होतं. जो तो म्हणत होता, लेका, रानबोका आलाय. आज काहीतरी कबाबत होणार. या नाटुकल्याचा गण्या रानबोका या नावानं त्या खोऱ्यात प्रसिद्ध होता. कारण त्याची सर्व करणीच मुळी रानबोक्यासारखी होती. तो कुणालाच भीत नसे. त्याच्या मनात आलं की वाटेल ते दुष्टकर्म करून मोकळा होत होता. त्याच्या मनात एखादी तरुण स्त्री भरली की तो तिला रानबोक्यानं कोंबडी पळवावी तशी पळवीत होता. मेंढरं कोंबड्यांची खुराडी पळवणं, वाटामारी, लुटालूट, खंडणी वसूल करणं ही कामं तर त्याच्या हातचा मळ झाली होती. तो दिवसा दरोडे घालीत होता. त्यासाठी तो दूर दूर गुन्हेगार जमवीत असे आणि लुटतो म्हणून एखाद्या श्रीमंताला लुटीत होता. गण्या रंगानं गडद काळा होता. त्याचा चेहरा निमुळता होता. डोळे टपोरे होते. नाक सरळ होते. त्याने दाढी राखली होती. त्याचं वय अवघं 30 वर्षाचं होतं. पण त्याच्या अंगात रेड्याचं बळ होतं. त्याची छाती खुराड्यासारखी प्रचंड होती नि तो 6 फूट उंच होता. गण्या रानबोका सकाळीच कोकरूडात आला होता. त्याच्याबरोबर बंड्या रामोशी त्याची बंदूक वागवीत होता. गण्यानं कोकरूडात आल्या आल्या उपद्व्यापाला आरंभ केला होता. तो हातात आपली पल्लेदार दांडा असलेली कुऱ्हाड घेऊन गावात फिरत होता. दुकानदाराच्या पालापुढं जाऊन मिशीला पीळ भरीत विचारित होता, कार किती इकडी झाली? 50 रुपये तयार ठेव, नाहीतर काम बिघडलं. आणि तो छाती काढून पुढं जात होता. एका भाड्याच्या दुकानदाराला त्यानं सांगून टाकलं होतं की सांदला 100 रुपये तयार ठेव, नाहीतर पुढं बोलत नाही. या गण्याच्या धमक्यानं लोक भयभीत झाले होते. पोलीस पाटीलही हादरला होता. सर्वत्र एकच नाव घेतलं जात होतं नि ते म्हणजे जो तो म्हणत होता रानबोका. ह्यो रानबोका ह्या जत्रेचं वाटोळं करणार. पालखीची वेळ झाली होती, पण पालखी निघत नव्हती. त्यामुळे लोक चिडले होते. सर्वजण पालखीची वाट पाहत होते. कारण पालखी फिरून गेली की मोहनाचा तमाशा उभा राहणार होता. पण पालखीच निघत नव्हती. गावचा गुरव देवाची पूजा करीत होता नि ती पूजाच संपत नव्हती. करती नि कारभारी माणसं उगीच धावपळ करीत होती. जो तो आवाज चढवून बोलत होता, अरे आटपा की, पालखी काढा. परंतु पालखीनी देव यावर गुरुवाचा ताबा होता. गुरव देवाला सोडील तेव्हाच पालखी निघणार होती. पेठेत माणसांची गर्दी केली होती. थव्याथव्यानं बाया उभ्या होत्या. त्यांनी गुलाल खोबऱ्यानं ओट्या भरल्या होत्या. तमाशा शौकीन तर पार एकेरीवर आले होते. त्यांना पालखी नको होती. ते तमाशाची वाट पाहत होते नि मोहना मोहना करीत होते. काही पैलवान तर देवाला शिव्या देत होते.
पाटील पिसळला होता. तो म्हणत होता, अरे पालखी फिरवा आणि कोंबा परत देवळात नि तमाशा उभा करा की. परंतु गुरुवाचा खाक्या निराळच होता. तो कुणाचंच ऐकत नव्हता. त्याची पूजा संपतच नव्हती. त्यानं बरोबर ओढून धरलं होतं. अखेर पाटलाचं डोकं तापलं. तो लांब लांब ढेंगा टाकीत देवळात गेला. म्हणाला, ए गुरव, तू गुरव आहेस की गाढव? अरे लेका, लोक गावात ताटकळत उभी आहे ती नि पालखी निघता निघना याचं नाव काय? पाटील, मी पूजा करतोय. गुरुवानं उलट चढाई केली आणि पाटील म्हणाला, अरे लेका, देव काही सासरी नांदाय जात नाही, फिरून परत येणार हाय की. पाटील वैतागून म्हणाला, मग बस कर. बस की, तुझी पूजा करीत वरीसभर. पाटलाचा तो अवतार पाहून गुरव टरकला आणि म्हणाला, चला झाली पूजा. आणि मग पालखी निघाली. 12 बैठी आपापली तलंग वाजवू लागली आणि पालखी निघाली अशी एकच आरोळी झाली. ज्योतिबाच्या नावानं चांग भलं, ह्या घोषानं गाव दणनला आणि पेठेत पालखीवर गुलाल खोबऱ्यांचा वर्षाव होऊ लागला. पालखी देवळातून बाहेर पडली आणि वाघ मागं लागावा तसे भोई पालखी घेऊन पळवू लागले. कारण पाटील स्वतः त्यांच्या मागं लागला होता. चला, उचला पाय, हा पाटलाचा तगादा होता नि त्यामुळे भोई पालखी घेऊन पळत होते. गुरव चिडला होता. त्याला पालखी पळवणं पसंत नव्हतं. पण पाटील जवळच होता, त्यामुळे काहीच बोलता येत नव्हते. चावडी पुढील एका मोठ्या चौकात एक स्टेज उभारले होते. पेट्रोमॅक्सच्या 5-6 बत्त्या जळत होत्या नि त्याच्याखाली गण्या रानबोका निवांत बसला होता. नि समोरून येणाऱ्या पोरीला पाहून गण्या खाकरत होता. त्याच्या मागे बंड्या रामोशी बसला होता. एखादी तरुण पोरगी आली की गण्या बंड्याला विचारित होता, लेका बंड्या, हे पाखरू उडवू का? आणि बंड्या म्हणत होता, नका, तमाशा पाहायचा हाय, गप्प बसा. हा बंड्या हा अंगापिंडानं अगदीच पडका होता. तसाच तो लाचार नि दुबळा होता. पण तो कोल्ह्यासारखं धूर्त होता. घरची गरिबी त्याला जाचत होती. म्हणूनच तो गण्याची बंदूक वागवीत होता नि जिकडे गण्या जाईल तिकडे त्याच्याबरोबर सावलीसारखा वावरत होता. गण्याच्या दराऱ्यानं बंड्याला कसलं ऊन पडत नव्हतं. शिवाय गण्याचा दोस्त म्हणून लोक त्यालाही भीत होते. श्रीमंत माणसं गण्यापेक्षा बंड्यालाच बचकत होती. हा बंड्या एकाचं 2 करून गण्याचं टाळकं फिरविल ह्या भीतीनं पैसेवाले बंड्याचा शब्द वाया जाऊ देत नसत. गण्या आता मोहनाची वाट पाहत होता. येणारी जाणारी माणसं गण्याला पाहून पाय उचलून सटकत होती. गण्याच्या अस्तित्वानं कोकरूड गावात दहशतीचं वातावरण निर्माण झालं होतं. 2 फौजदार नि त्यांचे भरपूर पोलीस जत्रेचा बंदोबस्त पाहत होते. काही दिवसांपूर्वी एकदा बिळाशीचा बाजार भरला होता. आसपासच्या गावची माणसं बाजार करून घराच्या ओढीनं परत पळत होती. काही बाजार करीत होती. आरडाओरडा वाढला होता. सर्वत्र एकच हल्लकल्लोळ उसळला होता. कोकरूडच्या दत्तू, मगदुमाची बहीण सीता बाजार करीत होती. बिळाशीपासून कोकरूड अगदीच जवळ असल्यामुळे ती निवांत पण आठवण करून एक वस्तू घेत होती नि मंद गतीनं बाजारात फिरत होती. सीता तरुण होती, तशीच ती देखणी होती. तिच्या देहातील प्रत्येक अवयव रेखीव होता. तिच्या चालीत हंसाची गती होती नि तिच्या डोळ्यात उन्माद भरला होता नि तिची उबार छाती तिच्या पदरात दडता दडत नव्हती. आपल्या छातीवरचा पदर सावरून ती दमगीर होत होती. काही लोक बाजार करायचा सोडून सीताला पाहत होते.
नि आपण हे असं वेड्यासारखं ह्या पोरीला का पाहत आहोत हेच ते विसरत होते. त्याच बाजारात गण्या आणि बंड्या पानाचं तोंबरं भरून हिंडत होते. एकाएकी गण्यानं सीताला पाहिली आणि अगदी तीरासारखा तो तिच्या रोखानं निघाला तसा बंड्याही त्याच्या मागून पळू लागला. गण्या सरळ पुढं गेला आणि त्यानं भर बाजारात सीताला अडवली नि उभी केली आणि तिला पायाच्या नखापासून ते डोकीच्या केसापर्यंत न्याहाळू लागला. तिच्या टचटचीत उरुजावर त्याची क्रूर नजर चरफडली नि तिथेच स्थिरावली. ती तेथून हालता हलत नव्हती. उशिरानं त्यानं तिचा सुंदर चेहरा पाहिला नि मग तो तिच्या डोळ्यात पाहू लागला. सीता गोंधळून गेली होती. ती एकाएकी घाबरली नि दुसऱ्याच क्षणी तिने भरकन त्याला बगल दिली नि पुढं निघाली. पण गण्यानं पुन्हा तिला अडवली नि गुरकला. गुमान उभी राहावं का? सीता संतापली. सर्व बाजार बावरला. लोक दुरून तो प्रकार पाहू लागले. सीता म्हणाली, माझी वाट सोड. नाही सोडणार. आता मी तुला वरवर बघून घेणार आहे. तुझ्या डोळ्यात 3 वाटेची माती पडून दे. बाजूला हो. माझ्या डोळ्यात माती पडणार नाही. गण्या दाहक आवाजात म्हणाला. माझ्या डोळ्यात ही तुझी जवानी पडणार आहे. एवढ्यात फौजदार धावत आला. त्यानं गण्याला बाजूला काढला आणि म्हणाला, गण्या, हे काय आरंभले आहेस? अरे, परवाच तुरुंगातून आला नाहीस तर पुन्हा परत जायची तयारी? रावसाहेब, तुरुंगाचं नका सांगू. तुरुंग तर माझी सासरवाडीच आहे. पण म्या आता काय केलं? त्या फटाकडीला फक्त बघितली. ह्यो काय गुन्हा झाला? गण्या म्हणाला. तिला देवानं तरुणपण दिलंय, रूप दिलंय. आम्ही दुरून बघितलं तर बिघडलं कुठं? फार शहाणा आहेस. जा आता, फौजदार म्हणाला. लोकांच्या पोरी बाळींना भर बाजारात अडवणं हा गुन्हा होता. मला कायदा शिकवू नको आणि आपला पापाचा घडा भरू नको. मग गण्या शांतपणे चालू लागला. सीताला गण्यानं भर बाजारात अडवून उभी केली. ही बातमी हा हा म्हणता कोकरूडात पसरली होती आणि त्या दिवसापासून कोकरूडचे लोक गण्यावर कड़त होते. परंतु गण्याला त्याची पर्वा नव्हती. तो आपला बेमालूम वागत होता. तोही कोकरूडच्या मगदुमावर नजर ठेवून होता. त्यानं कोकरूडच्या दत्तू मुक्कादमाला सांगावा दिला होता की म्या सीताला नुसती अडवली होती, पण आता लवकरच मी तिला कोंबड्याचं पिल्लू बैरी ससाण्यानं पळवावं तशी पळवणार आहे. तेव्हा तिच्या भोवती पहारा बसवा. गण्या येतोय. आणि तिसऱ्याच दिवशी गण्यानं तयारी केली. तो भाद्रपद महिना होता. सारा शिवार फळाफुलांनी बहरला होता. नुकताच पावसानं आपला तळ उठवला होता. परंतु धरणीच अजून गारवा होता. हिरवी गवतं लुसलुसत होती. झाडा झुडपांना नवी पालवी आली होती. ती आनंदानं निश्वास टाकीत होती. मध्यान रात्र झाली होती नि सर्वत्र अंधार दाटला होता. नि गण्या बंड्याला बरोबर घेऊन घराबाहेर पडून चालला होता. बंड्या गुमान ढेंगा टाकीत होता. कुठं जायचं, काय करायचं हे विचारायची सोयच नव्हती. तो काहीच बोलत नव्हता. गण्याच्या मागून चालत होता. सर्वत्र निशब्दता नांदत होती. मध्ये दूर कुठंतरी घुबड घुंतारत होतं नि त्याच्या त्या भेसूर आवाजानं रात्र थरारत होती. कोथरूडच्या दत्तू मगदुमाचा मळा गावापासून 1 मैलावर होता. दत्तूनं मळ्यातच एक टोलेजंग घर बांधून मळ्यातच आपला संसार थाटला होता. सीताई मळ्यातच होती. गण्या
मगदुमाच्या मळ्याच्या रोखानं निघाला होता. चालता चालता गण्या थांबला नी एका झाडाखाली बसला आणि शांतपणे पानाला चुना लावू लागला. तोच त्या झाडावरून एक मोठा रानबोका दातात एक बगळा धरून खाली उतरला आणि गण्याच्या पुढून समोरच्या एका जाळीत शिरला. ती त्या रानबोक्याची चपळाई नी शिकार करायची रीत पाहून गण्याला आनंद झाला. गण्या म्हणाला, बंड्या, ह्यो रानबोका बहादर आहे. माणसानं बी असंच वागावं. अरे मरण काय कवा बी येतं, पण जगायचं तर ह्या रानबोक्यावानी जगावं. खरं हाय, बंड्या बोलला आणि बंड्याला त्या झाडाखाली बसवून गण्या दत्तूच्या मळ्यात शिरला नी बंड्या वाट पाहत बसला. उशिरानं गण्या 2 मेंढरं घेऊन आला आणि म्हणाला, बंड्या, चल म्हटलं सीता बाहेर येईल, पण ती आले नाही. बघू केव्हा तरी. 2 मेंढरं घेऊन गण्या घरी आला. त्यानं प्रथम एक मेंढरू कापलं नी मांसाचा ढीग लावला. 1 पितळीभर मांस, मुंडी, पाय नी 2 पायल्या दाणं बंड्याला देऊन म्हणाला, जा नी पोरासनी हे देऊन ये. 2 बाटल्या दारू घेऊन चटकन परत ये. उशीर करू नको. पळ. आता येतो, असं म्हणून बंड्या पळाला आणि गण्यानं बुट्टीभर कांदा कापून मांसाचा हंडा चुलीवर चढावला. थोड्या वेळानं बंड्या बाटल्या घेऊन आला आणि मग गण्या मांस खात खात दारू पिऊ लागला. तो 1 कप बंड्याला देऊन 2 कप स्वतः ढोसीत होता आणि वरचेवर त्या रानबोक्याचं कौतिक करीत म्हणत होता, बंड्या, आजपासनं मी त्या रानबोक्यानी वाणी वागणार. मला पाहिजे ते मी घेऊन पळणार हाय. सकाळी ते दोघं तरच झाले. त्यांची डोकी कामातून गेली आणि गण्या उठला म्हणाला, बंड्या, चल सागावच्या देशमुखांपासून खंडीची रक्कम आणू. बंड्या काहीच बोलला नाही. बंदूक घेऊन गण्याच्या मागून चालू लागला. रात्री मेंढरं घेऊन गण्या ज्या पादीनं घरी गेला होता त्याच पादीनं आता निघाला होता आणि ज्या जाळीत तो रानबोका बगळा घेऊन शिरला होता ती जाळी पाहायला तो उत्सुक झाला होता. तो जाळीजवळ आला तेव्हा बावरला. 15-20 पासे फारद्यांनी त्या जाळीला वेढा दिला होता. त्यांची कुत्री तयार होती. काही जाळीत शिरून त्या रानबोक्याला शोधित होती. त्यापैकी एकानं शेवटी तो रानबोका उठवला आणि पारध्यांनी 2च दणक्यात त्याला थंड करून लगेच पोत्यात घालून पळवला आणि गण्या त्या जाळीजवळ जाऊन पोचला आणि रानबोका ठार केलेला पाहून त्याला चटका बसला. तो काहीच बोलला नाही. तो मनात म्हणाला, जर आपण रानबोक्यासारखं वागू लागलो तर अशीच एखाद दिवशी आपली शिकार होणार यात शंका नाही. मग गण्या पुढे गेला नाही. तो परत फिरला, पण तो त्या दिवसापासून त्या रानबोक्यासारखंच वागू लागला आणि सीताला उचलून पळवण्यासाठी जीवाचं रान करीत होता. आणि तोच गण्या आज कोकरुडात आला होता. जसं काय काहीच घडलं नाही अशा थाटात निर्भय फिरत होता. त्याला पाहून कोकरूडची तरणी पोरं तयार झाली. मगदुमाची आळी कुऱ्हाड ठोकून बसली होती. परंतु आपण दंगल केली तर आपली जत्रा उधळली जाईल म्हणून ते सर्व दमानं घेत होते. वातावरण तापत होतं, धुमसत होतं आणि भडका व्हायची वेळ जवळ येत होती.